नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शीतल सदामते आणि माझा विषय आहे मराठी. खरं तर बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. तुम्ही मला पाहू शकता, पण मी तुम्हाला नाही पाहू शकत आहे. पण ठीक आहे. सद्य परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण काय करावं, कसं करावं, शाळा कधी चालू होणार आहेत, आमच्या अभ्यासाचं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी किंवा या विचारांचं वादळ तुमच्या मनामध्ये नक्कीच आलं असणार आहे. आणि हे सगळे प्रश्न किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये कदाचित येत असतील. तर असं विचार करण्याची आणि घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण आपल्या देशाचा इतिहास सांगतोय की आपण प्रत्येक संकटावरती आत्तापर्यंत मात करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये जिंकतही आलेलो आहोत. प्रत्येक युद्धात आपण जिंकत आलेलो आहोत. माघार घेणं हे आपल्याला माहिती नाही आहे आणि म्हणूनच आपण या लढ्यात आपल्या देशाला साथ देण्यासाठी म्हणून घरी राहिलेलो आहोत. कुठेतरी ह्या कोरोनाला आपल्याला हरवायचंच आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःची आणि स्वतःच्या घराची काळजी घ्यायची आहे, स्वच्छता राखायची आहे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवायचे आहेत. आपली काळजी जशी आपण घेतो त्याच पद्धतीने आपल्या पालकांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. घर स्वच्छ ठेवायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्याचसोबत आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवायची आहे. मग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला क जीवनसत्वाचं सेवन करायचं आहे किंवा त्यासारखे पदार्थ आपल्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. त्याचसोबत योग्य तो आहार तर आपण घेतच आहोत, पण योग्य तो व्यायामसुद्धा आपल्याला करायचा आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी थोडंसं मेडिटेशनची सुद्धा गरज आहे. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा द्या, कारण अतिशय नामी संधी तुम्हाला मिळालेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची. त्याचबरोबर घरातल्यांसोबत वेळ घालवण्याची अशी संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्या वेळेचा सदुपयोग करा. घरी राहिलेला आहात तर अभ्यास तर आपण याआधी चालू केलेला आहे. काही ऑडिओमधून आपण पाठ आणि कविता अभ्यासलेल्या आहेत. पण त्याचबरोबर आपण इतर गोष्टीसुद्धा घरी राहून करत असालच. नक्कीच तुम्ही तुमच्या पालकांना कामामध्ये हातभार लावत असणार आहात, तर तेही करा. पण त्याचसोबत आपल्याला आपला अभ्यास देखील सुरू ठेवायचा आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर आलेले आहे की आपल्याला आपल्या विषयाबद्दल किंवा आपल्या विषयाची चांगल्या पद्धतीनं माहिती मिळावी याचकरता आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत आपल्या विषयाच्या संदर्भातली. याआधी आपण अभ्यासक्रमातला काही भाग अभ्यासलेला आहे. स्वाभाविक आहे की 9वीचं वर्ष आहे, अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे पुढच्या वर्षाच्या दृष्टिकोनातून. कारण हे वर्ष पार पडले की आपल्याला पुढे आपण पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहोत आणि हा आपला पाया आहे आणि तो पायाच पक्का करणं, तो मजबूत करणं जास्त गरजेचं आहे आणि त्याची काळजी तुम्हाला लागली असणार आहे. पण काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. संस्था, शाळा, शिक्षक तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमाबाबतीतल्या किंवा तुमचं पोर्शन पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत आणि योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला मिळतच राहणार आहे. तर
जसे प्रयत्न शिक्षक शाळा करतायत त्याच पद्धतीने तुमच्या प्रयत्नांची सुद्धा गरज आहे, तुमच्या वेळेची सुद्धा गरज आहे. भरपूर वेळ आहे, त्या वेळेचा चांगल्या पद्धतीनं वापर तुम्ही करायला शिका, योग्य पद्धतीने उपयोग करायला शिका, वेळेचं नियोजन करा, वेळापत्रक स्वतःचं तयार करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. कारण हळूहळू तुम्ही निश्चितच तुमचा अभ्यासक्रम पुढे पुढे जाणार आहे आणि तसं तसं तुम्हालाही त्या गोष्टी म्हणजे तशा पद्धतीनं अभ्यास करणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. शाळा सुरू केव्हा होईल हे आत्ताच आपल्याला निश्चित सांगता येणार नाही आहे, पण निश्चितच शाळा सुरू होणार आहे हे मात्र नक्की आहे. पुन्हा परत तुम्ही शाळेत येणार आहात आणि पुन्हा परत त्याच उत्साहानं त्याच आनंदानं आपण परत भेटणार आहोत आणि परत आपण पुन्हा आपल्या अभ्यासाला एकमेकांच्या समोर राहून सुरुवात करणार आहोत. ती वेळसुद्धा नक्कीच येणार आहे असा सकारात्मक विचार तुम्ही करा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आता थोडंसं आपण आपल्या विषयाकडे वळूया. मराठी विषय. मराठी विषय अत्यंत सखोल असा विषय आहे आणि म्हणूनच मराठीचं ज्ञान तुम्हाला असणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आधी आपण मराठीचा आदर करायला शिकलं पाहिजे. कारण बऱ्याचदा मुलं मराठी म्हटलं की अतिशय लाईटली घेतात की माझी मातृभाषा आहे आणि मला सगळं जमेल, मला सगळं व्यवस्थित येईल, मला लिहिता येईल, असा एक समज त्यांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. पण प्रत्यक्षात मात्र पेपर लिहित असताना बऱ्याचशा शब्दांच्या चुका आपल्याकडून होत असतात किंवा वाक्यरचना करताना आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होते. तसं पाहिलं तर मराठीचा विषय, मराठीचा अभ्यास जो आहे तो करेल तितका कमीच आहे आणि आपण तो विषय इतकाही लाईटली घेऊन चालणार नाही. जसं इतर विषयांना महत्त्व आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, तुमचं SS आहे, तसंच मराठीला सुद्धा तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण तोही विषय तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. आधी या गोष्टीची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर मराठी हा विषय तुम्हाला घाबरून जाण्याचं तसं मराठीला काहीच कारण नाही आहे. तसं तुम्हाला लिहिताही येतं, पण ज्या पद्धतीनं लिहायला पाहिजे ते त्या पद्धतीनं लिहिता येत नाही. ती व्यावहारिक भाषा वापरून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मग यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्या गोष्टींची चर्चा आज मी तुमच्यासोबत करणार आहे. मराठी विषयासाठी सुरुवातीला वाचन जास्त महत्त्वाचं आहे. मुळात कसं वाचलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. वाचायला खूप सारे साहित्य प्रकार आहेत. कथा आहे, कादंबरी आहे, कविता आहे. या सगळ्या गोष्टींचं वाचन तर आपल्याला करायचंच आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे एवढं सगळं उपलब्ध नाही आहे आता या परिस्थितीमध्ये, पण जे काही आहे ते तरी वाचणं गरजेचं आहे. वर्तमानपत्र तुमच्या घरामध्ये येत असतीलच, ते वर्तमानपत्र तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडी तुमच्यासमोर मांडलेल्या असतात त्या लिखाणाच्या माध्यमातून आणि त्याची भाषासुद्धा अतिशय व्यवस्थितपणे लिहिलेली असते आणि म्हणून वर्तमानपत्रसुद्धा तितकंच वाचणं गरजेचं आहे. कारण वाचलं की विचार तुमचे प्रगल्भ होत असतात, तुमच्याकडचं शब्द भांडार वाढतं. बऱ्याचदा तुम्हाला काय लिहू, कोणता शब्द वापरू हे समजत नाही. मग हे असं का होतं तर आपल्याकडे शब्दांचं ज्ञान कमी असल्यामुळे, शब्दसंपत्ती कमी असल्यामुळे या अडचणी आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतात. तो शब्द समजून घेणं, त्याचा अर्थ समजून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नुसतं वाचायला सांगितलंय म्हटल्यानंतर ते वाचून काढलं, तर वाचलं फक्त याचं समाधान न बाळगता त्याच्यामध्ये काय वाचलं ते आपल्याला कितपत समजलं, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळले का, याचंसुद्धा योग्य ते मार्गदर्शन असणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. कारण तेही माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्या शब्दाचा अर्थच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय वाचलं हेही तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे शब्दांचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
वर्तमानपत्रातले असे काही शब्द काढा की ज्याचे तुम्हाला अर्थच माहिती नाही आहेत. ते शब्द तुम्ही तुमच्या पालकांशी चर्चा करून तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता. त्याचसोबत जर काही अडचण आलीच तर नक्कीच ते शब्द तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. मी तुम्हाला त्यांचे अर्थ नक्कीच स्पष्ट करून सांगेन. पण हे कधी होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही तो प्रयत्न कराल तेव्हा. आपण प्रयत्नच केले नाही तर आपल्याला काय येते आणि काय येत नाही हे कळणारच नाही. वाचन ही एक अतिशय उत्तम कला आहे. तुम्ही आत्तापर्यंत आता 8वीमध्ये होतात तेव्हा तुम्ही विरामचिन्ह वगैरे शिकलेलं आहात. स्वल्पविराम आहे, पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, संयोग चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. ही चिन्ह आपण कशी वापरायची, का वापरायची, ह्या गोष्टीचा अभ्यास तर आपण केलेलाच आहे. पण वाचताना या चिन्हांचा देखील वापर केला जातो. कुठे थांबायचं, कितपत थांबायचं, विराम कुठे घ्यायचा. कारण आपण सरळसोट जर बोलत गेलो तर ते रटाळवाणं आणि कंटाळवाणं होऊन जाईल आणि मुळात मुख्यतः आपण जे काही वाचतोय ते समजणारच नाही. त्यामुळे वाचन ही एक कला आहे आणि ती अवगत करणं जास्त गरजेचं आहे. त्या ठिकाणी थांबावं, किती काळ थांबावं आणि पुढचं वाक्य आपण कसं घ्यावं, त्या शब्दामधली भावना काय आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण हे आकलन झाल्याशिवाय आपल्या लिखाणामध्ये सुद्धा सुधारणा होणार नाही. जसा वाचनाचा सराव करायला हवा तसा लिखाणाचा सुद्धा तुम्हाला सराव करायला हवा. जे काही तुमचं होईल किंवा जे काही तुम्ही वाचता ते थोडक्यात तुम्हाला जसं समजलंय तसं लिहून काढण्याचा प्रयत्न करत चला. पण आपली बोलीभाषा आणि लिखाणाची भाषा ही फार वेगळी आहे, याच्यामध्ये गलत करू नका. कारण बऱ्याचदा आपण जसं बोलतो, जशी आपली बोलीभाषा आहे त्याच पद्धतीनं आपण उत्तरांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा निबंध लेखनामध्ये ती लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर तसं न करता भाषेचा योग्य तो वापर तुम्हाला करता आला पाहिजे. त्यासाठी तुमचं शब्द भांडार वाढणं गरजेचं आहे. कुठला शब्द नेमका कुठल्या क्षणी तो कसा वापरावा हे कळणं देखील तितकंच गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी केव्हा आपल्याला कळतील? ज्यावेळेस आपण वाचन करू, ज्यावेळेस आपण लिखाण करू. आता लिखाण करू म्हणजे काय करू असा तुमचा प्रश्न नक्कीच असणार आहे. मग छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लिहायला शिका. स्वतःची डायरी आहे, डायरी बनवा, त्या डायरीमध्ये लिहायला शिका. तुमचा रोजचा दिनक्रम तुम्ही काय केलेला आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटलं हे त्या डायरीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण आता जी सिच्युएशन चाललेली आहे किंवा जे वातावरण चाललेलं आहे, तणावपूर्ण वातावरण आहे किंवा जी काही परिस्थिती आज आपल्यावरती ओढवलेली आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही लिखाण करू शकता. त्याही बाबतीत तुम्ही लिहू शकता. पण सकारात्मक पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतंय हेही तुम्ही लिहा. त्यामुळे तुमचं लेखन सुद्धा सुधारणार आहे आणि तुमच्या विचारांना चालनासुद्धा मिळणार आहे. तुमचे विचार आणखी प्रगल्भ होणार आहेत. मग तुम्हाला निबंध लेखन करताना असा प्रश्न पडणार नाही की विषय अमुक आहे तर मी त्याच्यामध्ये काय लिहू. हे केव्हा होणार आहे तर हे सरावानं होणार आहे. कारण बऱ्याचदा मुलं निबंध लेखन करताना सुद्धा चुकतात. तुम्ही म्हणत असाल ती कशी चुकतात? तर निबंधाचा विषयच मुळात मुलांना समजलेला नसतो. आत्मकथन म्हणजे काय, कल्पना विलासात्मक निबंध म्हणजे काय आणि वैचारिक प्रकारचे निबंध म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषय मांडले जातात की कोणत्या प्रकारचे विषय येतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे पुढच्या वर्षीच्या दृष्टिकोनातून म्हणजे जेव्हा तुम्ही 10वीला जाणार आहात त्यासाठीचाच तुम्ही तो आत्तापासूनच त्या गोष्टीचा जर सराव केला तर तुम्हाला 10वीला ते जड जाणार नाही किंवा ते जास्त अवघड वाटणार नाही. त्यामुळे वाचन ठेवा, कारण तुमच्याकडे अजून खूप अवधी आहे. लिखाण करा. कुणाला कविता करायची आवड असेल तर ती नक्कीच तुम्ही एखादी छानशी कविता लिहू शकता. जेव्हा कधी तुम्ही शाळेत याल तेव्हा ती माझ्यापर्यंत पोचवा, मला दाखवा की हे मी लिहिलेलं आहे, हे बरोबर आहे का. कारण आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आपल्यामध्ये काय आहे. बऱ्याचदा आपल्यामध्ये खूप सारे कलागुण असतात पण आपल्याला ते उमगत नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करा.
म्हणजे काय होईल की तुमचे विचार वाढतील आणि सकारात्मक विचार वाढवा. चांगल्या प्रकारचे विचार करायला शिका. त्यानंतर हे लिखाण आणि वाचनाच्या संदर्भातल्या तर गोष्टी झाल्याच. शुद्ध लेखनाच्या चुका होतात. पण जोपर्यंत तुम्ही लेखनाचा सराव तुमचा होत नाही किंवा वाचताना तुम्ही लक्षपूर्वक ते वाचत नाही, तोपर्यंत तो शब्द कसा लिहिला जातो हे तुम्हाला कळणार नाही. त्याचे बरेच सारे नियम आहेत. शुद्ध लेखनाचे खूप सारे नियम आहेत. पण ते नियम जर तुम्ही आता पाठ करत बसलात तर तुम्हाला समजणं थोडंसं अवघड होऊन बसेल. म्हणून वाचताना नीट लक्षपूर्वक वाचा की हा शब्द कशा पद्धतीनं लिहिला गेलेला आहे. त्याच पद्धतीनं तो लिहिण्याचा प्रयत्न करा. याआधी तुम्हाला काही लेसन आपले जे 2-3 लेसन जे काही कंप्लीट झालेले आहेत त्या लेसनमध्ये त्याचे प्रश्न उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. ती प्रश्न उत्तरं तुम्ही वाचा. ती तुम्ही एकदा न बघता लिहून काढण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या चुका स्वतः शोधायला शिका. जे तुम्ही वाचले ते तुम्ही ज्यावेळेस लिहिता त्यानंतर तुम्ही बघा, एकदा चेक करा की हा शब्द मी बरोबर लिहिलेला आहे का. उत्तरांमध्ये थोडंसं वरखाली होऊ शकतं, ते मान्य आहे. हा पण जो शब्द मला लिहायचा होता तो शब्द व्यवस्थित लिहिला गेलेला आहे का, तो तसाच लिहिलेला आहे का. कारण तुमची चूक तुम्ही स्वतः शोधली ना तर परत तो शब्द तुमचा चुकणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सराव करा. वेळ आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही या गोष्टी करा. म्हणजे तुमचं लिखाण आपोआप सुधारत राहील. त्याचसोबत पाठ्यपुस्तक वाचन सुद्धा करा. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये येतील पाठ्यपुस्तकं तर ते पाठ्यपुस्तक वाचत असताना तुम्ही पेन्सिल हातात घेऊन बसायला शिका. की वाचत असताना महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी वाटेल ती गोष्ट महत्त्वाची जी आहे ती अंडरलाईन करायला शिका. कारण बऱ्याचदा प्रश्न उत्तरे, एका वाक्यातली उत्तरं ही पाठ्यपुस्तकाच्या खालची जशीच्या तशी आहेत अशी येत नाहीत. ती पाठ्यपुस्तकातल्या त्या पाठातली आतली सुद्धा येऊ शकतात. ती येतात आणि तशा स्वरूपाची. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थितपणे वाचलं तर तुमच्या ते लक्षात येतं की हां, मी अमुक एका ओळीला अंडरलाईन करून ठेवलेले आहे आणि ती ओळ जी आहे ती माझ्या उत्तरामध्ये येणं जास्त गरजेचं आहे आणि तिथं ते अपेक्षित असतं. मोठी उत्तरं लिहित असताना पाठाचं नाव, लेखकाचं नाव, तो पाठ कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे हे प्रस्तावनेमध्ये लिहिणं गरजेचं आहे. कारण उत्तराला प्रस्तावना महत्त्वाचीच आहे. ते लिहिणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा सराव करा. एक चार्ट तयार करा. ज्यावेळेस पुस्तक तुमच्या हातामध्ये येईल तेव्हा त्या पुस्तकातले पाठ एका बाजूला, त्या पाठाचे लेखक आणि तो कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे असा एक चार्ट तयार करून तुमच्या डोळ्यासमोर लावा. म्हणजे जेणेकरून तुम्ही ते कधीच विसरू शकणार नाही की या पाठाचे लेखक कोण आहेत आणि हा पाठ कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे. असा एखादा तक्ता तयार करून तुम्ही ठेवू शकता तुमच्या डोळ्यासमोर. म्हणजे प्रस्तावनेचा प्रश्नच सुटेल. म्हणजे प्रत्येक उत्तराला ही प्रस्तावना लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण त्याला 1 मार्क दिला जातो. त्याचसोबत आहे जे मी तुम्हाला जसं म्हटलं की एका वाक्यातली उत्तरं वगैरे जे आहेत, पाठ अतिशय व्यवस्थित तुम्ही वाचला पाहिजे. त्याच्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आहेत त्या निश्चितच तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण नक्कीच देईन. पण आधी तुम्ही तो वाचला पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला सांगू शकेल. तेव्हा तुम्ही मला सांगू शकाल की तुम्हाला किती कळलेलं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेल की मी तुम्हाला कशा पद्धतीनं आणखी जास्त चांगल्या पद्धतीने ते स्पष्ट करू शकेन. पण तो तुम्ही आधी तो वाचला गेला पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. हे झालं वाचन आणि लिखाणाच्या संदर्भातलं. कारण सरावाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तो करणं जास्त गरजेचा आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे आपल्या प्रश्नपत्रिकेचा. जसं 10वीच्या बोर्डाची प्रश्नपत्रिका असते त्याच पद्धतीनं 9वीचं प्रश्नपत्रिका आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. प्रत्येक विभाग प्रश्नपत्रिकेमध्ये तुमची एकंदरीत प्रश्नपत्रिका ही 80 गुणांची आहे आणि त्याच्यामध्ये 4 विभाग आहेत.
4 विभागाला प्रत्येकी 20 असे मार्क्स आहेत. प्रत्येक विभागाला 20 मार्क आहे. विभाग अ 20 मार्कांचा, विभाग ब 20 मार्कांचा, विभाग क 20 मार्कांचा आणि विभाग ड 20 मार्कांचा. आता विभाग अ मध्ये काय येणार आहे, तर विभाग अ मध्ये तुम्हाला 2 अनसीन पॅसेज येणार आहे, म्हणजे अपठित उतारे येणार आहे. अपठित उतारे म्हणजे ते टेक्स्टबुकमधले नव्हे, ते बाहेरचे तुम्हाला उतारे टाकले जाणार आहेत आणि ते प्रत्येकी 2 उतारे 10-10 मार्कांना आहे. असा विभाग अ तुमचा आहे. आणि याचसाठी तुम्हाला वाचन करा असं सांगते. याचसाठी शब्दांचे अर्थ जाणून घ्या म्हणून तुम्हाला सांगते. कारण अनसीन पॅसेज हे अशा स्वरूपाचे असतात की त्याच्यामध्ये येणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ कदाचित तुम्हाला कळत नाहीत, ते वाक्यरचनेचा अर्थ तुम्हाला कळत नाही आणि मग तुम्ही कन्फ्यूज होता आणि मग काय उत्तर लिहावं या संभ्रमामध्ये तुम्ही असता. तर याचसाठी तुम्हाला आकलन जास्त होणं, समजून घेऊन लिहिणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर या उतार्यांमध्ये तुम्हाला पर्याय आहेत, तुम्हाला एका वाक्यातली उत्तरं आहेत आणि थोडक्यात उत्तरे लिहा असाही प्रश्न तुम्हाला आहे. आणि असे 10 मार्क पहिल्या उतार्याला आणि 10 मार्क दुसऱ्या उतार्याला असे तुम्हाला 2 उतारे दिलेले आहेत 20 मार्कांचे. त्यानंतरचा भाग येतोय लेखन कौशल्याचा, रायटिंग स्किल ज्याला तुम्ही म्हणता. तिथे तुम्हाला निबंध आहेत. निबंध तुम्हाला 3 प्रकारचे निबंध आहेत. कल्पनाविलासात्मक निबंध आहे, वैचारिक निबंध आहे आणि आत्मकथनपर निबंध आहे. हे 3च विषय तुम्हाला निबंधाचे दिलेले आहेत. मग हे निबंध लिहित असताना त्या वाचनाचा तुम्हाला इथे उपयोग होतो. निबंध लिहित असताना निबंधाला सुरुवातीला प्रस्तावना जास्त गरजेची आहे. तुम्ही प्रस्तावना कशी करता किंवा निबंधाची सुरुवात कशी करता, आकर्षक अशी सुरुवात तुमच्या निबंधाची झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी छान सुभाषितं आहेत, सुवचनं आहेत, सुविचार आहे, एखादी काव्यपंक्ती आहे. पण त्या विषयाला अनुसरून ती काव्यपंक्ती तिथे येणं गरजेचं आहे. असं प्रस्तावनेमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर त्या विषयाला अनुसरून त्या विषयाचं विवेचन म्हणजे स्पष्टीकरण मांडता आलं पाहिजे. त्या विषयाला अनुसरून तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजे आहेत. आणि जशी सुरुवात आकर्षक आहे तसा शेवटसुद्धा तितकाच आकर्षक असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं निबंधलेखन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता कल्पनाविलासात्मक निबंधामध्ये तुमची कल्पना असते, त्यामुळे तुमची कल्पना तुम्ही तिथे लिहू शकता. आत्मकथनपर निबंध आहे. आत्मकथनपर म्हणजे काय? आत्मकथन, आत्मवृत्त, आत्मकथा, मनोगत हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. म्हणजे आत्मकथन लिहित असताना एखादी निर्जीव वस्तू सजीव करून तिथे तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकाचे मनोगत किंवा एखाद्या झाडाचे आत्मवृत्त आणि एखाद्या छत्रीचे मनोगत, एखाद्या सैनिकाची आत्मकथा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तिथे त्या वस्तूंना, निर्जीव वस्तूंना सजीव करून बोलतं करू शकता किंवा सजीव व्यक्तीसुद्धा त्याचं मनोगत तुमच्यासमोर मांडत असेल तर ते मी अशा संदर्भ घेऊन तिथे तो निबंध लिहिणं गरजेचं आहे. ती झाली आत्मकथा. आणि वैचारिक स्वरूपाच्या निबंधांमध्ये तुमचे विचार तिथं मांडले गेले पाहिजे आहेत. तर यासाठी मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं की वाचन जर तुमचं असेल तर तुम्हाला इथे तुम्ही अडू शकत नाही. तुम्ही न अडखळता अगदी व्यवस्थितपणे निबंध लिहू शकता. हा निबंध तुम्हाला 8 मार्कांना आहे. 3 पैकी कुठल्याही प्रकारचा एक निबंध तुम्हाला लिहायचा असतो. त्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न आहे कथालेखनाचा. आता कथालेखनामध्ये तुम्हाला इथे सुद्धा आकर्षक सुरुवात असणं गरजेचं आहे, पण त्याआधी तुम्हाला त्याचं शीर्षक लिहिणं गरजेचं आहे. शीर्षक सुद्धा तितकंच आकर्षक असलं पाहिजे. कथेला शीर्षक देणं गरजेचं आहे, म्हणजे टायटल. तसं ते टायटल देणं तुम्हाला तिथे जास्त महत्त्वाचं आहे. आकर्षक असं टायटल तर असलंच पाहिजे,
पण कथा तुम्हाला मुद्दे दिलेले असतात कथांमध्ये, तर त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कथेचा विस्तार करता आला पाहिजे, कथा पुढे खुलवता आली पाहिजे. मग त्याच्यामध्ये ती रहस्यमय असू शकते, मनोरंजनात्मक कथा असू शकते. मग त्या पद्धतीनं तुम्हाला त्या मुद्द्यांना अनुसरून त्या कथेचा विस्तार तुम्हाला करता आला पाहिजे. आणि शेवटी कथेला असतं तात्पर्य. आता तात्पर्य म्हणजे काय, तर मॉरल ऑफ द स्टोरी. त्या कथेचं तात्पर्य तुम्ही काय शिकलात त्यातून, हे तिथे लिहिणं गरजेचं आहे. कारण शीर्षकाला आणि तात्पर्याला तुम्हाला तिथे मार्क्स दिला जातो. तर कथेची भाषासुद्धा अतिशय व्यवस्थित आणि योग्य ती असली पाहिजे. कथा ही भूतकाळात लिहिता आली पाहिजे तुम्हाला. ती 7 मार्कांना तुम्हाला कथा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पत्रलेखनाचा. पत्रलेखन फक्त तुम्हाला 2च आहेत. औपचारिक स्वरूपाचे पत्र आहेत आणि 2च प्रकारचे पत्र आहेत. पहिलं पत्र आहे तक्रार पत्र आणि दुसरं पत्र आहे मागणी पत्र. तर नवीन पद्धतीनुसार तुम्हाला जसं तुम्ही हिंदीमध्ये डाव्या हाताला पत्ता देता, सुरुवातीला दिनांक, त्यानंतर पत्ता, त्यानंतर विषय, त्यानंतर मायना, त्यानंतर त्या विषयाचा विस्तार आणि त्यानंतर शेवट, आणि नंतर त्याचं सगळ्यात शेवटी काढलं जाणारं तिकीट, तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांनासुद्धा तितकंच जास्त महत्त्व आहे. त्या प्रत्येक टप्प्याला मार्क आहेत तुम्हाला आणि म्हणून पत्रलेखन व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. पत्रलेखन तुम्हाला 5 मार्कांना आहे आणि त्या पत्रलेखनामध्ये सुद्धा तुम्हाला मोजकी आणि भाषा, औपचारिक प्रकारची भाषा लिहिता येणं, त्या आणि विषयाला अनुसरून योग्य ती मांडणी तिथे करणं जास्त गरजेचं असतं. कारण पत्रलेखनामध्ये फापट पसारा लिहून चालत नाही. अनौपचारिक पत्रांमध्ये तुम्ही लिहू शकता, पण औपचारिक प्रकारच्या फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस त्या लिखाणाला काही मर्यादा असतात. तशी भाषा तिथं वापरली गेली पाहिजे. ती औपचारिकता त्या भाषेमधली तिथे लिहिताना आली पाहिजे. जास्त पाल्हाळ लावत बसायचं नसतं औपचारिक पत्रांमध्ये, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि टप्पे जे येणार आहेत ते आधी दिनांक, त्यानंतर प्रतीचा पत्ता, त्यानंतर विषय, त्यानंतर माननीय महोदय, त्यानंतर त्या विषयाचं स्पष्टीकरण येणार आणि त्यानंतर शेवट, प्रेषकचा पत्ता आणि मग तिकीट. असं टप्प्याटप्प्यानं पत्रलेखन लिहिणं गरजेचं आहे, कारण त्याला मार्क आहेत. तुमचा फॉर्मॅट पत्राचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर असं पत्रलेखन तुम्हाला 5 मार्कांना आहे. हा झाला 20 मार्कांचा तुमचा लेखन कौशल्याचा भाग. त्याच्या पुढचा भाग आहे क विभाग. या क विभागामध्ये सुद्धा तुम्हाला 20 गुण दिलेले आहेत. आणि ते कसे, तर तुम्ही याआधी शब्दांच्या जाती शिकलेला आहात. विकारी आणि अविकारी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, अशा 8 शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या शब्दांच्या जातींवरून तुम्हाला व्याकरणामध्ये प्रश्न विचारले जातात. तो 4 मार्कांचा प्रश्न आहे. त्यानंतर काळ आहेत. काळामध्ये तुम्हाला काळ ओळखा आणि काळ बदला असे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वाक्य रूपांतर आहे. प्रश्नार्थी करा, उद्गारार्थी करा, हे आपण अभ्यासक्रमामध्ये नंतर शिकणारच आहोत. ज्यावेळेस मी व्याकरण घेईन तेव्हा हे या सगळ्या गोष्टी तुमच्या मी क्लिअर करणारच आहेत, त्या स्पष्ट करणारच आहेत, ते तुम्हाला शिकवणारच आहे. तर तेही तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला समास एक आहेत, द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, असे 3 प्रकारचे समास तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. तर ते समास त्याचे तुम्हाला 2 मार्क्स असतात. त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, हे जे आपण 5वीपासून शिकत आलेलो आहोत तेच तुम्हाला इथे 2-2 मार्कांना विचारले जातात. असे एकंदरीत तुमचा 20 मार्कांचा व्याकरणाचा भाग आहे. आणि शेवटचा ड विभाग जो आहे तो आहे 20 मार्कांचा. तो तुम्हाला पाठ्यपुस्तकावर आधारित त्यामधील प्रश्न उत्तरांवर आधारित तो विभाग आहे. तोही तुम्हाला 20 मार्कांचा आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला योग्य पर्याय निवडा 3 मार्कांना. म्हणजे सुरुवातीला पाठ,
त्यानंतर कविता आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी स्थूल वाचन असा त्याचा क्रम आहे. पाठातली योग्य पर्याय निवडा किंवा त्यानंतरचा प्रश्न आहे एका वाक्यातली उत्तरं लिहा आणि त्यानंतरचा प्रश्न आहे 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. तो 4 मार्कांचा प्रश्न असतो. तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले असतात, पैकी 2 तुम्हाला लिहायचे असतात. असा 10 मार्कांचा तो भाग असतो. 8 मार्कांचा तुम्हाला कवितेचा भाग आहे की तिथेही तुम्हाला पर्याय विचारलेले असतात, एका वाक्यातली उत्तरं असतात आणि कवितेच्या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा असा एक प्रश्न असतो. तो 2 मार्कांचा प्रश्न असतो. तर असे तो एक प्रश्न तुम्हाला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी स्थूल वाचन, जे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये 2च स्थूल वाचन आहेत आणि त्या स्थूल वाचनावरती फक्त 2 मार्कांचे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. ते एका वाक्यातली उत्तरं आणि किंवा पर्याय निवडा अशा स्वरूपाचे प्रश्न तिथे दिलेले असतात. असा एकंदरीत 20 मार्कांचा तुमचा हा सगळा पेपर पॅटर्न आहे. पेपर पॅटर्न तर तुम्हाला समजलाच असेल. नंतर परत मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेनच. पण त्याचसोबत आपल्याला पेपर कशा पद्धतीने लिहायचा आहे तेही जास्त महत्त्वाचं आहे. अतिशय सुटसुटीत, व्यवस्थित. कारण पेपर प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच जास्त गरजेचं आहे. कारण तुम्ही जर व्यवस्थितपणे पेपरची आखणी केली, पेपर व्यवस्थित लिहिला, तर चेकिंग करणाऱ्याचं सुद्धा पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो की किती छान पेपर लिहिलेला आहे. पेपर प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे बोर्डाच्या दृष्टीने ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वर्षी जाणार आहात त्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तो सराव तुमचा झाला पाहिजे. म्हणून आत्तापासूनच तुम्ही त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आहेत की पेपर प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. विभाग तुम्ही कुठलाही आधी सोडवायला घ्या, काही हरकत नाही, पण तो विभाग संपूर्ण सोडवला गेला पाहिजे याकडे लक्ष द्या. किंवा विभाग ड मधला प्रश्न 5वा आहे तो शेवटच्या पानावरती सोडवलेला आहे असं न करता विभाग ड जो आहे तो सुरुवातीला तुम्ही सोडवायला घेतलाय तर तो सगळा पूर्ण करूनच पुढच्या विभागाकडे वळा. असा प्रत्येक विभाग, तुम्ही विभाग आधी कोणताही सोडवला तरीही चालू शकतो, पण तो पूर्ण सोडवला गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिता त्यावेळेस पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि तो कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायला शिका. अक्षरावरती थोडीशी मेहनत घ्या. आता वेळ आहे तर तुम्ही लिखाणाचा सराव जर करायला लागलात तर अक्षर तुमचं नक्कीच सुधारणार आहे. त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. लेखनाचा सराव करा म्हणजे तुमचं अक्षर आणखी जास्त सुधारेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित पेपर लिहिलात, निबंध लेखन कसं करायचं मी तुम्हाला सांगितले की सुवचन लिहा, सुभाषित लिहा, एखादं काव्याच्या 2 ओळी तुम्ही लिहा, पण त्याला त्या विषयाला अनुसरून असणाऱ्या ओळी लिहा, ते अंडरलाईन करा. असा आकर्षक आणि व्यवस्थित जर निबंध असेल, पत्र असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे चांगले मार्क्स मिळू शकतात. तर असं प्रेझेंटेशनसुद्धा तुमचं व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण त्यालासुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर त्या गोष्टीचा तुम्ही सराव आत्तापासूनच करा. आता पेपर आम्हाला उरकत नाही असा जो प्रश्न असतो तर त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुमचा वेळ जास्त जातो कुठे, तर निबंध लेखनामध्ये, कथा लेखनामध्ये आणि पत्रलेखनामध्ये. या 3 गोष्टींचा जर व्यवस्थित तुमचा सराव झाला तर तुमचा वेळ अधिकाधिक वाचतो. कारण निबंध लेखनामध्ये होतं असं की आधीच तुम्हाला विषयाचं आकलन झालेलं नसतं आणि मग त्याच्यावरती तुम्ही विचार करत बसता, त्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जातो. म्हणून तुम्हाला मी आधी सांगितले की आधी वाचन करा. वाचन केल्यानंतर त्या विषयामध्ये तुम्हाला काय लिहिता येईल, काय मांडता येईल हे आपोआप सुचत जातं आणि तुम्ही ते मांडत जाता, तुम्ही ते लिहित जाता. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढं शब्द भांडार असणं गरजेचं आहे, त्या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा होणार आहे तर जेव्हा तुम्ही भरपूर वाचाल तेव्हा या गोष्टी होणार आहे. त्यामुळे वाचन जास्त महत्त्वाचं आहे. वाचनाकडे लक्ष द्या. सामाजिक घडामोडी आहेत, आर्थिक घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत, हे वर्तमानपत्रांमधून आपण नेहमी वाचतोय. तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला कशा चांगल्या पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं मांडता येतील त्या निबंध लेखनामध्ये याचा विचार करायला शिका. आणि हे ज्यावेळेस तुम्ही सराव कराल किंवा निबंध लेखनाचे असे कितीतरी विषय ज्यावेळेस तुम्ही हाताखालून घालवाल तेव्हा कुठे तुमचा तो सराव होईल आणि मग तुम्हाला पेपरसाठी
वेळ मिळाला नाही किंवा वेळ मला पुरला नाही अशी म्हणण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. निश्चितच तशी येणार नाही, कारण तेवढा आपला सराव होणंसुद्धा गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आत्तासुद्धा तुम्हाला, जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पाठ्यपुस्तकातले पाठ वाचायला शिका, पाठ्यपुस्तकाची भाषा अतिशय सोपी आहे, ती उत्तरांमध्ये आणायला शिका, ती मांडायला शिका. तशा पद्धतीने जे महत्त्वाचे शब्द आहेत, महत्त्वाच्या ओळी आहेत, त्या अंडरलाईन करून ठेवा. वाचताना त्या गोष्टी ठळकपणे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने तिथे मार्क करून ठेवा. आणि पुस्तकाची भाषा उत्तरांमध्ये वापरायचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक उत्तर लिहिणं जास्त सोपं जाईल. आकलन झालं की आपोआप तुम्हाला उत्तर लिहिता येते. त्यामुळे जर शब्दांचे अर्थ कळले नाहीत तर ते विचारायला शिका, ते लिहून ठेवायला शिका. आज तुम्ही कोणते 4 नवीन शब्द शिकलेले आहात, त्या 4 नवीन शब्दांचे अर्थ काय आहे हे डायरीमध्ये नोंदवून ठेवा. किंवा वर्तमानपत्रातले हे नवीन 4 शब्द आहेत, हे 4 शब्दांचे अर्थ मला समजलेले नाही, ते पालकांकडे घेऊन जा, त्यांना विचारा. त्यांना नाही सांगता आलं तुम्ही माझ्यापर्यंत आणा, मी तुम्हाला त्यांचे अर्थ नक्कीच सांगेन. पण ते कुठेतरी ठेवा, लिहून ठेवा अशा पद्धतीनं. आणि वर्तमानपत्रामध्ये शब्दकोडी येतात, ती शब्दकोडी सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा की त्या अर्थाचा दुसरा शब्द काय असेल. तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शब्द अभ्यासता की नेहमीच, मग तसा काहीसा वापर करायला शिका. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या आपणच तयार करायच्या असतात आणि आपणच लढवायच्या असतात. आपणच आपला अभ्यास कसा करायचा हे ठरवायचं असतं. तुमचं स्वतःचं वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा. सगळेच विषय महत्त्वाचे आहेत, कुठल्याही विषयाला कमी दर्जा देऊन चालत नाही आणि चालणार नाही. आणि या वर्षी तुम्ही जर तुमचा पाया भक्कम केलात, पक्का केलात, तर पुढच्या वर्षी तुम्हाला 100% कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला सफलता प्राप्त होणार आहे. या गोष्टींचा सराव करायला शिका. आणि मराठी विषय म्हणजे असा खूप काही हे त्याचं बर्डन घेण्याचं काहीच गरज नाही आहे. किंवा कसा लिहू, कसं मी लिहू शकते, आता कसं लिहायचं आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे थोडेसे प्रयत्न जर आपल्याकडून झाले ना, तर नक्कीच आपल्याला मराठी विषय इतका अवघड वाटणार नाही. आणि मग आपल्या शुद्ध लेखनाच्या चुकासुद्धा कमी होत राहतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या चुका स्वतः शोधायला शिका. आणि त्या शोधायला शिकलात की मग आपोआपच तुम्हाला तो शब्द परत तुमचा चुकणार नाही, कारण तो चुकलेला शब्द तुम्ही स्वतः दुरुस्त केलेला असणार आहे ना. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि मराठी विषय तुम्हाला अवघड वाटणार नाही, तो जड जाणार नाही, स्कोरिंगचा विषय आहे असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे अशा पद्धतीने सराव करा, वेळेचा सदुपयोग करा आणि वाचन भरपूर करा. त्याचसोबत लिखाणाला सुद्धा तितकंच महत्त्व द्या. सगळं काही तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे, म्हणजे मला शक्य तितकं, मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. पाठ्यपुस्तक वाचण्याकडे भर द्या. आता तुमच्याकडे पाठ्यपुस्तक नसेलही कदाचित, तुम्ही PDF वगैरे डाउनलोड केलं असणारच आहे पाठ्यपुस्तकांचं, तर त्यातून वाचण्याचा प्रयत्न करा. अगदीच तुम्हाला डोळ्यांना त्रास होतोय तर पाठ्यपुस्तक आल्यानंतर वाचा, थोडंसं रिलॅक्स करा तुमच्या डोळ्यांचा थोडासा व्यायाम करा. आणि ताण कुठल्याही प्रकारचा न घेता अगदी छान आणि हसत खेळत जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तुम्ही मिळवू शकता, चांगले मार्क्स तुम्ही परीक्षेत आणू शकता. त्यामुळे वेळ आपल्याकडे खूप आहे, भरपूर वेळ आहे आणि त्या वेळेचा योग्य तो वापर करा. घरी राहा,
सुरक्षित राहा. स्वतःची आणि स्वतःच्या घरातल्यांची, कुटुंबाची तुम्हीही काळजी घ्या. धन्यवाद.